नमस्कार, रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर स्वयंपाकाला काय बनवायचं सुचत नव्हतं म्हणून मुलांनाच विचारलं। मुलांना दशमी खायची होती म्हणून म्हटलं की पत्ताकोबीची दशमी बनवायची। आता म्हटलं की बनवतेच आहे तर थोडंसं शूट सुद्धा करून घेऊ। तर इथे मी पत्ताकोबी किसून घेतली, त्यानंतर बारीक चिरले तरी चालते, पण इथे मी किसून घेतलं आणि आधी स्वच्छ धुवून घेतली होती म्हणून नंतर काही धुतली नाही, कारण की बऱ्याचदा पाणी सुटतं। तर इथे मी अर्धी पत्ताकोबी बाजूलाच ठेवली कारण की भाजी बनवायची होती। आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकल्या। तर लसूण आहे ना काढताना इकडे तिकडे उडतं, जिरं टाकलं की ते पटकन काढलं जातं आणि बारीक सुद्धा होतं। तर इथे बाकीचे जे पत्ताकोबीचे वरचे पत्ते होते ते किसले गेले नव्हते, ते बारीक चिरले। गव्हाचं पीठ टाकलं, तर 10 ते 12 म्हणजे जास्त नाही बनवायचे होते, त्यामुळे मी त्यानुसार पीठ घेतलं आणि थोडं चणा डाळीचं पीठ घेतलं आणि मोठभर ज्वारीचं पीठ घेतलं। तर ज्वारीच्या पिठामुळे ना दशमी छान लागते। इथं थोडंसं ओवा आणि जो ठेचा काढलेला होता तो टाकला। त्यानंतर धने पावडर, लाल तिखट घेतलं, लाल तिखट थोडंच वापरलं आहे कारण की हिरवी मिरची टाकली म्हणून। थोडी त्यामध्ये हळद टाकली आणि कसुरी मेथी टाकली। तर कसुरी मेथी ना दशमीमध्ये टाकली की चव छान येते, किंवा कुठल्याही भाजीत टाकली ना तरी सुद्धा भाजी चवीला छान लागते। तर इथे चवीनुसार मीठ आणि तेल टाकून पाणी टाकून कणिक मळून घेतली। इथे कणिक मळून झालेली आहे आणि मी लगेचच लाटायला घेतली कारण की मुलं सारखी किचनमध्ये येत होते आणि त्यांना भूकसुद्धा लागली होती। तर इथे मी पटकन अशी दशमी लाटून घेतली। तर दशमी लाटताना शक्यतो मी ना थोडीशी जाडसर राहू देते, जास्त बारीक लाटत नाही, कारण की ती बारीक लाटली ना तर ती थोडी कडक कडक लागते, त्यामुळे थोडीशी जाडसर राहू देते। आता ज्याची त्याची आवड असते, आता प्रत्येकाची आवड आणि बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते, मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। आणि इथे मी ना पत्ताकोबीची दशमी बऱ्याचदा बनवली आहे, म्हणजे बनवत राहते, पण आज तुमच्यासोबत शेअर केला हा व्हिडिओ। तुम्ही पण या पद्धतीने बनवतात का, मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकतात। आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात, किंवा तुमचे काही मत असतील माझ्या व्हिडिओबद्दल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून कळवू शकतात। तर इथं मी दोघं बाजूंनी भाजून घेतली होती दशमी। इथं मुलांची सारखी गडबड चालू होती किचनमध्ये, कारण की त्यांना भूक लागली होती आणि म्हणजे ना 7:30च वाजले होते, पण खेळायला चित्त नसताना त्यामुळे ते सारखे त्रास देत नाही, पण सारखे ते बोर करत असतात की आम्हाला बोर होतं आहे, आम्ही काय करू, आणि TV बघायला त्यांचं चित्त लागत नाही। तर इथे मी पटकन दशम्या बनवल्या आणि असले प्रश्न विचारतात की आपल्याला उत्तरही देता येत नाही। तर तुमच्याकडे पण असंच आहे का की त्यांचं काही ना काही चालूच असतं। तर इथे ना माझे 2-3च बाकी होते आणि शेवटी मला चटकासुद्धा लागला होता। तर तुम्हीसुद्धा या गरम गरम दशमी खायला। इथे सगळ्या बनवून झाल्या होत्या आणि मुलांनासुद्धा मी लगेचच जेवायला बसवलं। इथं मुलांना दशमी दहीसोबत खायची होती, पण म्हटलं रात्रीच्या वेळी दही देणार नव्हती मी, कारण की त्यांना आधीच सर्दी झालेली होती। तर इथे त्यांनी थोडंसं तेल आणि लोणचं लावून खाल्ली। तर जेवण वगैरे झाल्यानंतर मुलं खेळायला लागले आणि मी सुद्धा माझे भांडे आवरायला आली। तर किचनमध्ये भांडे आवरून घेतले, तर भांडे काही जास्त नव्हते। फायनली माझे भांडे आवरून झाले आणि त्यानंतर मी हॉलमध्ये गेली। तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच की हॉलमध्ये काय हालत केलेली होती मुलांनी। आणि त्यानंतर मी त्याला सांगितलं की आता हे सगळं तुला भरायचं आहे आणि एखाद्या बॉक्समध्ये टाकतं। त्याने पटकन सुरुवात केली भरायला। आणि सगळं भरून झाल्यानंतर शेवटी मी हे क्लीन करून घेतलं। वैकुंठ चतुर्दशी होती म्हणून रात्री 11 नंतर पूजा करायची होती, जी एकदम साधी आणि सोपी होती। तर ती पूजासुद्धा मी करून घेतली होती। नंतर काही व्हिडिओ शूट केलेले आहेत पूजेनंतरचे, ते शेअर करते। आणि इथं गावाकडे माझ्या सासूबाईंनी केलेली पूजाचे सुद्धा फोटो काही शेअर करते। तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून